विलेपार्ले पूर्व विधानसभेत महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संदीप राजू नाईक यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाचा वर्चस्व आहे हे सांगणे कठीण आहे। विलेपार्ले पूर्व विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप राजू नाईक यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, मोहीम केली आहे। स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। संदीप राजू नाईक आपल्या मित्रपक्षांसह सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधत आहेत। विलेपार्ले पूर्व विधानसभेत परिवर्तनाचा संकल्प घेऊन चालू आहे, जे जनताही स्वीकारत आहे। संदीप राजू नाईक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणांबाबत जनतेशी बोलत आहेत। जिंदाबाद संदीप नाईक आगे बढ़ो, संदीप नाईक आगे बढ़ो। अरे येऊन येऊन येणार कोण, अरे येऊन येऊन येणार कोण। झाला भगव्याचा पाईक, तुमच्या आमच्या मनातला भावी आमदार संदीप नाईक, तुमच्या आमच्या मनातला भावी आमदार संदीप नाईक, तुमच्या आमच्या मनातला भावी आमदार संदीप नाईक, तुमच्या आमच्या मनातला भावी आमदार संदीप नाईक। प्रियाना मान देणारा असा संस्कारी, जनतेच्या कामासाठी आहे जनतेच्या दारी। प्रियाना मान देणारा असा संस्कारी, ओ जनतेच्या कामासाठी आहे जनतेच्या दारी। हे वाघाप्रमाणे आहे ज्याची डरकाळी, लावू गुलाल विजयाचा सगळे। भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून जे विमानतळामध्ये काम करणारे कामगार आहेत, ते आंबेडकर नगरमध्ये असेल, शास्त्रीनगरमध्ये असेल, या एअरपोर्टच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल, त्या सर्वांना मी कामगार सेनेच्या वतीने, अरविंद सावंत साहेबांच्या वतीने व विभाग प्रमुख अनिल परब साहेबांच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करेल, जे ज्या विभागामध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांनी विलेपार्लेमध्ये जे संदीप नाईक उभे आहेत त्यांना प्रचंड मताने मशाल बटन दाबून उमेदवारांना विजयी करायचं आहे। 3000 से ज़्यादा आपके वर्कर हैं, उसको किस तरह से आप सपोर्ट करेंगे, उनके प्रचार प्रसार में किस तरह से शामिल होंगे? 100% हम हमारे जो आमचे जे कामगार आहेत, काम करत विमानतळामध्ये 3000 आहेत। मी प्रत्येकाला हेच आवाहन करेल की कामगारांचे काही जे प्रश्न असतात ते भारतीय कामगार सेना नेहमी सोडत असते आणि या कामगारांना देखील जाण आहे। त्यांना सर्वांना मी आवाहन करेल, भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून जे वर्कर आहेत, कामगार आहेत, त्यांना मी मशाल चिन्हामध्ये बटन दाबून कामगारांच्या माध्यमातून संदीप नाईकजींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी निमंत्रण करेल। उमेदवाराला विजयी करा। विलेपार्ले विधानसभा क्षेत्रामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ आज रविवारी प्रचंड आश्वासक वातावरण आहे। लोकांमध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे। लोकांना या विलेपार्लेचा विकासासाठी ना बदल हवा आहे। ज्यांना 10 वर्ष चान्स दिलेला आहे त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडून बाकी कोणाला वेळ दिलेला नाही। विलेपार्लेमध्ये असंख्य जे प्रश्न आहेत ते असेच प्रलंबित पडले आहेत। आपण शिवाजीनगरमध्ये आहे, इथे देखील आपण बघितले तर पावसाळ्यात खूप पाणी साचतं, तर इकडची रोडची व्यवस्था अजिबात बरोबर नाही आहे। इकडे डेव्हलपमेंटसाठी जो प्रश्न आहे तो पण अजून तसाच आहे। त्याचप्रमाणे जीवन विकास मार्गावरील आज बरेच प्रश्न आहेत ते पण प्रलंबित आहे। त्यामुळे पार्लेकरांना आता बदलची गरज आहे। शिवसेनेवरती पार्लेकरांनी नेहमीच विश्वास ठेवलेला आहे। इकडे स्थानिक नगरसेवक माजी स्वर्गीय शशिकांत पाटकर साहेब आहेत, त्यांच्यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटकर यांनी प्रतिनिधित्व केलं आहे। तेव्हा नगरसेवक शिवसेनेचा होता तेव्हा बरीच कामं व्हायची, लोकांना शाखेमध्ये जायला भीती वाटायची नाही। परंतु आमचे आमदार आहेत त्यांना भेटण्यासाठी 5 वर्ष लागतात। एकदा इलेक्शन येतं तेव्हाच आमदार लोकांच्या दारापर्यंत जातात, त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसला देखील कोणाला उभं करत नाही। त्यामुळे आता कसं आहे की
आम्हाला बदल हवा आहे. या पार्ला सुज्ञ सुशिक्षित लोकांचा आहे आणि या पार्ल्यामध्ये आता बदल झाला तरच या पार्ल्याचं भवितव्य चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की संदीप राजू नाईक हा सुशिक्षित आणि तरुण तडफदार उमेदवार, याला संधी द्यायला पार्लेकरांनी अजिबात विचार केला नाही पाहिजे आणि यावेळेस मशालीवरती विश्वास ठेवला पाहिजे, कारण आमची निशाणी मशाल आहे. लोकांना विनंती एवढीच आम्हाला सर्व महिलांना करायची, आज बघा रविवार आहे, सर्व महिला यासाठीच आल्या आहेत का बदल हवा आहे. लोकांना हाच विचार करायचा आहे की ज्या पद्धतीने आमच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी झालेली आहे, त्याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन मशालीला मतदान केलं पाहिजे आणि आपली नैतिक जबाबदारी आहे ही 20 नोव्हेंबरला त्यांनी पार पाडली पाहिजे. मशालीला त्यांनी इतक्या जास्त प्रमाणात विजयी केलं पाहिजे की समोरच्याला विचार करायला पडलं पाहिजे की याच्या पुढे कुठल्याच पक्षामध्ये गद्दारी झाली नाही पाहिजे आणि त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ आलेली आहे. हमारी जब लोकसभा के इलेक्शन के दौरान संदीप राजू नाईक जी ने बहुत अच्छी तरह से हमारे वसाहत के लिए जो प्रचार किया है और उसकी आज परतफेर करने का समय आया है. उनके टाइम पे भी जब मैंने गुजराती समाज के घर घर व्यापारियों से लेकर गृहिणियों से लेकर जिनको बीजेपी या भारतीय जनता पार्टी के प्रति जो गलत आकर्षण है उसका हमने एहसास दिला है. और इसी तरह इस इलेक्शन में कि आपका ये लोकल बंदा है, लोकल कार्यकर्ता है और ग्रास रूट लेवल का यंग लड़का है, तो आज की तारीख में मैंने गुजराती को यही आह्वान किया है कि आप सत्यता पे जाइए. सिर्फ झूठ प्रवक्ताओं की बातों में आकर आप अपना मत को वेस्ट मत कीजिए. और गुजरातियों को भी एहसास होने लगा है कि ये जो समाज गुजरातियों के नाम पे, हिंदुओं के नाम पे जो गलत वोट का प्रचार कर रहे हैं, जो एकदम गलत है और हमेशा कभी भी वो विकास के लिए कुछ किया गया है उनके शब्दों के द्वारा वो कहीं किसी को समझ में नहीं आ रहा है. इसलिए गुजराती व्यापारी और गृहिणियों का सबसे बड़ी बात यह है कि उनको घर चलाना है, व्यापारियों को अपना धंधा चलाना है, तो उनको भी एहसास होने लगा है. और हम जब मैं मुंबई कांग्रेस गृह सेल का वर्किंग प्रेसिडेंट हूँ, वो नाते मैंने लगभग सारे जिलों में अपने प्रचार किया. बट ये मेरा विलेपाले मेरा घर है और बचपन से मैं यहाँ बड़ा हूँ और कांग्रेस के लिए ये मेरा 38वां साल है और 32वां ये इलेक्शन है. तो मैं यही कहना चाहूँगा कि गुजरातियों के मन में जो गलतफहमी जो पैदा की गई है वो गलतफहमी को दूर करने के लिए मैं घर घर अपने व्यक्तिगत कार्यकर्ताओं के साथ और समझे घरेलू फैमिली मेंबर के साथ मैंने गुजरातियों को आह्वान किया है कि आपको ये अब की बार किसी भी हालत में मशाल को जिताना है, क्योंकि यंग आदमी अपने यहाँ का लोकल है और अपने सारी असुविधाओं को सुविधाओं में फेरबदल करने की एक क्षमता रखता है. कहीं ना कहीं 10 साल से स्थानीय विधायक जो गुजराती समाज से बिलोंग करते हैं, तो कितना असर होगा उनका? वो गुजराती समाज से बिलोंग तो नहीं करते, बट ठीक है कि एक कहते हैं ना कि वेव थी, एक मोदी वेव थी जो उन लोग कह रहे हैं, उस हिसाब से डाइवर्ट हुई है. बट उनमें उन लोग तो अपने आप में कुछ सक्षम उतरे नहीं है, बट उल्टा पूरा नेगेटिव असर हुआ है. तो नेगेटिव सही बात यह है कि लोग भुगत रहे, गुजराती व्यापारी भुगत रहे, बट गुजरात लोग ऐसा है कि वो सामने से आके बोलने वालों में से नहीं है. भले उनको उसको सपोर्ट किया रहेगा, बट आज जो एहसास हो रहा है, जो उनको महसूस हो रहा है और उसकी वजह से जो पब्लिक परेशान हो रही है, हाँ, उसका उनका पूरा का पूरा ज्ञान है. और अब की बार 10 सालों में लोकसभा के इलेक्शन में भी जो परसेंटेज ऑफ वोटिंग उनकी गिरी हुई है, जहाँ हम जो मार्जिन थे उसे मार्जिन हमने काफ़ी बढ़त ली है. तो अब की बार वो सारी बची हुई मार्जिन वो भी हम बढ़त लेके संदीप नाईक जी को जिताने का हमारा पूरा प्रयास रहेगा.